नमस्कार. युअर रेसिपी बुकमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजच्या भागात आज आपण सुरळीच्या वड्या बनवतोय. आता सुरळीची वडी म्हटलं की याला गुजरातमध्ये खांडवी असं सुद्धा म्हणतात. आता पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्यात मस्त चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं, पण तळलेलं खायचं नाहीये तर या सुरळीच्या वड्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अप्रतिम अशा लागतात. याशिवाय श्रावण सुद्धा सुरू होतोय. श्रावणात बऱ्याच वेळेला नैवेद्याची आपण थाळी करतो आणि थाळीमध्ये प्रत्येक वेळेला डाव्या बाजूला तळलेलाच पदार्थ करावा असं काही नाही. या सुरळीच्या वड्या सुद्धा या नैवेद्याच्या ताटाची नेहमी शान वाढवतात. आज आपण या सुरळीच्या वड्या कशा करायच्या ते पाहतोय. आता सुरळीची वडी म्हटलं ना तर बऱ्याच वेळेला टेन्शन येतं की आपल्याला जमतील का, पण खरंच सांगते अवघड दिसणारा हा पदार्थ करायला खूप सोपा आहे. पटकन सुरुवात करूया. तर सुरळीच्या वड्या करण्यासाठी सर्वात आधी आपण एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतलंय. यामध्ये घ्यायचंय आपल्याला 4 हिरव्या मिरच्या. मिरच्या तिखट आहेत त्यामुळे इथे मी 4 घेतल्यात. तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 इंच आल्याचा तुकडा आणि 4 लसणाच्या पाकळ्या. आता पाणी न घालता हे जाडसर असं वाटून घेऊ. आलं लसूण मिरचीचं वाटण बघा मिक्सरमध्ये असं फिरवून घेतलं. खूप बारीक केलेलं नाहीये, जाडसरच ठेवलेलं आहे. सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचंय. तर त्यासाठी इथे 1 वाटी मी दही घेतलंय. दही घेत असताना वडीसाठी शक्यतो आंबट दही वापरायचं, म्हणजे वडी कशी छान चटपटीत तयार होते. इथं आपण 1 वाटी आंबटसर दही घेतले. ते एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊयात. आता हे दही चांगलं फेटून घ्यायचंय, म्हणजे दह्याच्या ज्या काही गाठी असतील ना त्या सगळ्या फुटल्या जातात. दही चांगलं स्मूथ होईपर्यंत फेटून घेतलं. आता यामध्ये आपल्याला घालायचंय बेसन. तर इथं बेसन घेताना मी अगदी बारीक दळलेलं असं बेसन घेतलंय. बेसन इथं आपण 1 वाटी घेतलं. ज्या वाटीने आपण दही घेतलंय त्याच वाटीने 1 वाटी बेसनचं पीठ घेतलंय. आता हे बेसनचं पीठ यामध्ये घालताना डायरेक्ट नाही घालायचं, चाळणीतून चाळून घालायचं. तर बेसनचं पीठ इथं आपण चाळून घेतलं. आता हे पीठ या दह्यामध्ये पहिल्यांदा मिसळून घेतात. पीठ आपण चाळून घेतलंय त्यामुळे जास्त गाठी होत नाहीत, पण तरीही सगळ्या गाठी फोडत फोडत आपल्याला हे दह्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचंय. तर हे पहा दह्यामध्ये व्यवस्थित मिसळून घेतलं. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. तर ज्या वाटीने आपण दही घेतलं त्याच वाटीने आपल्याला यामध्ये 2 वाटी पाणी घालायचंय. याचा आपल्याला एक छान बॅटर तयार करून घ्या. यामध्ये पाणी घालून घेतलं. आता यामध्ये घालूयात आपण मिरचीचा ठेचा, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. आणि सगळं छान एकजीव मिसळून घ्यायचंय. बेसनच्या पिठाच्या गाठी राहणार नाहीत इतकं छान व्यवस्थित याला मिसळून घ्यायचंय. तर इथं बेसनच्या पिठाच्या सगळ्या गाठी फोडत फोडत ना हे मिश्रण मी तयार करून घेतलं. आता हे मिश्रण आपल्याला या कढईमध्ये ओतायचंय, पण ओतत असताना गाळून घालायचं, म्हणजे पिठामध्ये ज्या काही गाठी तयार शिल्लक राहिल्या असतील त्या किंवा मिरचीचा आणि लसणाचा जो काही ठेचा आहे तो सगळा गाळून जाईल आणि वडी आपली छान स्मूथ अशी तयार होते. तर आता हे मिश्रण यातून गाळून घेऊयात. गॅस मी अजून सुरू केलेला नाहीये. आता इथं संपूर्ण मिश्रण मी कढईत ओतून घेतलं. गॅस सुरू करण्याआधी मात्र आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची. इथं मी स्टीलची ताटं घेतलेत. आपल्याला ही ताटं तयार ठेवायची, म्हणजे मिश्रण शिजलं की पटकन वडी सेट करण्यासाठी ठेवता येतं. सोबतच आपण आणखीन एक छोटी प्लेट घेतोय ज्यावरती आपण मिश्रण शिजलंय की नाही हे चेक करणार आहोत. ते संपूर्ण तयारी करून घ्यायची आणि मगच आपल्याला गॅस सुरू करायचा आहे. आता आपण गॅस सुरू करूयात. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. इथे मी स्टीलची कढई वापरली, याऐवजी नॉनस्टिकची कढई वापरली तरी पण चालेल, म्हणजे मग मिश्रण जास्त कढईला चिकटत नाही आणि वाया होत जात नाही. तर आता गॅस कमीच ठेवून हे मिश्रण आपण शिजवून घेऊयात. आता हे बेसनचं मिश्रण शिजवत असताना आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मिश्रण सतत हलवत राहायचंय. याला जर थोड्या वेळासाठी जरी तुम्ही असं सोडलं ना तर मिश्रणाच्या गाठी तयार होतील आणि हे सगळं मिश्रण कढईला खाली चिकटून बसेल. गॅस कुठेच मोठा करायचा नाहीये, बारीक गॅसवरतीच याला आपण शिजवून घेऊ. तर हे पहा साधारण एक 5 मिनिटं झाली असतील. मिश्रण पुरेपेक्षा थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली. याला सतत आपल्याला हलवत राहायचंय, असंच अजिबात सोडायचं नाही. जर तुम्ही जरा जरी त्याला असं सोडलं ना तर लगेच हे मिश्रण घट्ट होऊन याच्या गाठी तयार होतील. त्यामुळे तळातून सतत हलवत राहायचंय. आता या सुरळीच्या वड्या आज आपण बनवतोय, याच्यात खरं तर चुकण्यासारखं असं काहीच नाहीये, कारण परफेक्ट टाइम परफेक्ट मेजरमेंट मी तुमच्यासोबत शेअर केले. भरपूर टिप्स तर सांगतेच आहे, पण तरीही जर मिश्रण करताना चुकलंच तर काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता हे मिश्रण परफेक्ट कसं झालंय कसं ओळखायचं हे सुद्धा मी सांगणार आहे.
तर हे पहा, पुन्हा एक 5 मिनिटं म्हणजे सुरुवातीपासून 10 मिनिटं झालेली आहेत. तर 10 मिनिटांनंतर मिश्रण हे असं घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. आता मिश्रण शिजलंय की नाही कसं ओळखायचं, तर यातलं थोडंसं मिश्रण घेऊयात आणि या प्लेटवरती असं पसरून घ्यायचं आणि याला पूर्णपणे गार करून घेऊ. हे मिश्रण अजून शिजलेलं नाहीये, तर गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला आपल्याला सतत हलवत राहायचं. तर हे पहा, प्लेटमध्येच हे मिश्रण आपण काढून ठेवलं होतं ते गार झालेलं आहे. आता हे गार झालेलं मिश्रण असं एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा. नाही होतंय ना, याची गुंडाळी होत नाहीये म्हणजे मिश्रण आपलं अजून शिजलेलं नाहीये. त्यामुळे याला आपल्याला असं सतत शिजवत राहायचंय. तर हे पहा, पुन्हा एक 5-6 मिनिटं झाली म्हणजे सुरुवातीपासून 15 मिनिटं झालेली आहेत. मिश्रण तुम्ही बघू शकता आता पूर्वीपेक्षा अजून थोडंसं घट्ट झाल्यासारखं दिसत असेल. याला आपण पुन्हा एकदा चेक करूयात. थोडंसं मिश्रण आपल्याला प्लेटवर घ्यायचंय आणि याची हलकीशी पातळ लेअर करून घ्यायची. याला आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचंय. पहा, प्लेटमधलं मिश्रण अजूनही एकत्र केलं तर याची गुंडाळी होत नाहीये, पण हे हलकंसं उचलायला सुरुवात झाली प्लेटपासून. तर याचा अर्थ मिश्रण आपलं शिजत आलेलं आहे, पण अजून शिजलेलं नाही. त्यामुळे याला पुन्हा 4-5 मिनिटं असंच एकसारखं परतून घेऊ. आणि आता तुम्ही बघू शकता, पुन्हा 4-5 मिनिटं मी याला मंद आचेवरती शिजवून घेतलं आणि सुरुवातीपासून म्हणाल तर साधारण 20 ते 21 मिनिटं झालेली आहेत. आणि आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता, छान अशी चकाकी आलेली आहे आणि मिश्रण पूर्वीपेक्षा जास्त घट्ट होऊन आलेलं आहे. आता पुन्हा एकदा चेक करूयात. आता पुन्हा कढईतलं थोडंसं मिश्रण घ्यायचंय आणि या प्लेटवरती पातळ अशी लेअर पसरून घ्यायची. याला फुंकर मारून पूर्णपणे गार करायचं. प्लेटवरचं मिश्रण गार होतंय तोवर कढईतलं मिश्रण सुद्धा हलवत राहायचंय, ते तसंच सोडायचं नाही. प्लेटवरचं मिश्रण गार झालंय आणि तुम्ही बघू शकता छान अशी याची गुंडाळी तयार होतीये. एवढं मिश्रण शिजवण्यासाठी मला 20 ते 21 मिनिटं लागली. तुम्हाला एखादा मिनिट कमी किंवा जास्त लागू शकतो, पण 20 ते 22 मिनिटांमध्ये मिश्रण शिजून तयार होते. आता गॅस बंद केलाय मी. हे मिश्रण आपलं तयार झालं. आता मिश्रण शिजले ओळखण्याची दुसरी पद्धत म्हणजे ह्या मिश्रणावरनं एक छान चकाकी येते, छान शाईन येते. याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. आता इथून पुढे थोडीशी गडबड करायची. मिश्रण आपल्याला थोडंसं स्पॅच्युल्यावरती घ्यायचंय. उरलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचंय आणि हे जे आपण ताट घेतलेलं आहे त्याच्या कडेला लावून घ्यायचं आणि आपल्याला या ताटावरती एकसारखं पातळ असं पसरून घ्यायचं. आणि या ताटावरती आपल्याला असं घालून घ्यायचं आणि हवं तर या स्पॅच्युल्यानेच याला एकसारखं असं पसरून घ्यायचं. तर इथं मी सगळ्या ताटांवरती असं हे मिश्रण एकसारखं पसरून घेतलेलं आहे. जवळपास इथं 5 ताटं तयार झाली. तर यातल्या 2 ताटाच्या मी पाठीमागच्या बाजूला सुद्धा असं मिश्रण लावून घेतलेलं आहे. मागच्या बाजूला जरी लावलं ना तरी मिश्रण पडत नाही, त्यामुळे ताटाच्या दोन्ही बाजू तुम्ही मिश्रण लावण्यासाठी वापरू शकता. तर इथं मी 5 ताटांना सगळीकडे संपूर्ण मिश्रण लावून घेतलं. अगदी थोडंसं मिश्रण शिल्लक राहिलंय. आता हे ताटावरती पसरणं शक्य नाही, इतकं घट्ट झालेलं आहे. पण हे वाया जात नाही. याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून याला मिसळून घ्या आणि छान पेस्ट तयार करा. आणि गरज वाटल्यास थोडंसं ताक सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता. छान स्मूथ असं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं. वरून जिऱ्या मोहरीचा तडका द्यायचा. मस्त अशी बेसनच्या पिठाची कढी तयार होते. पीठ अजिबात वाया जात नाही. इथं आपण 5 ताटांवरती लावून घेतलं. जवळपास 2 ताटांवर मी मागच्या बाजूला लावले, म्हणजे 7 ताटांवरती आपण ही मिश्रण पसरून घेतलं. जर हे करत असताना त्या आधीच मिश्रण जर तुमचं गार झालं, पसरवता येत नसेल तर थोडंसं कोमट पाणी घालून बॅटर थोडंसं इलसर करून घ्या. अर्धा 1 मिनिट शिजवून घ्या आणि परत ताटावरती पसरवून घ्या. अजिबात मिश्रण तुमचं वाया जाणार नाही. तर आता ही जी ताटं आपण तयार करून घेतली ती थोडीशी गार करून घेऊ. इथं मिश्रण आपलं पूर्णपणे गार झालंय. आता वड्या कट करून घेऊ. याच्यावरती आपल्याला थोडंसं ओलं खोबरं घालायचं. खरं तर सुरळीच्या वड्यांना प्लेनच असतात, त्याच्यामध्ये कोणतंही स्टफिंग केलं जात नाही. पण माझी मम्मी नेहमी या सुरळीच्या वड्यांमध्ये असं खोबरे आणि कोथिंबीरचं मिश्रण घालते, म्हणजे छान स्टफिंगच्या या सुरळीच्या वड्या तयार होतात. यामुळे काय होतं माहितीये का, वडी ज्यावेळेला आपण खातो त्यावेळेला चवीला खूप चांगली लागते. आपण बऱ्याच वेळेला खोबरं आणि कोथिंबीर भरून घालतो, ते सगळं निघून जातं आणि तितक्याशा वड्या चांगल्या लागत नाहीत. तसं थोडंसं स्टफिंग घालून एकदा नक्की ट्राय करा. खोबरं पसरून घेतलं. आता यावरती कोथिंबीर घालून घेऊ. वडीच्या कडा आपल्याला थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि कट केलेला हा भाग आता गुंडाळून घ्यायचा आहे.
याला गुंडाळून घेतो, म्हणूनच याला सुरळी म्हणजे सुरळीची वडी असं म्हणतात. तर इथं तुम्ही बघू शकता ही आपली पहिली सुरळीची वडी तयार झाली. यालाच गुजरातमध्ये खांडवी असंही म्हणतात. आता ही सुरळीची वडी बाजूला ठेवूयात आणि याच पद्धतीने बाकीच्या वड्या सुद्धा करून घेऊ. ताटाच्या काठावरचं मिश्रण कधी कधी पटकन गुंडाळी करता येत नाही किंवा त्याचा रोल करता येत नाही. मग अशाला थोडंसं कट करून घ्या आणि मग एकसारखं त्याला गुंडाळून घ्या. तर हे पहा, मी आणखीन एक सुरळीची वडी तयार केली. आपण ज्या उभ्या कट करून घेतलेल्या पट्ट्या आहेत त्याच्यामध्ये कट करून घ्यायचं आणि मग पुन्हा याला गुंडाळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या सुरळीच्या वडी सुद्धा तुम्ही करू शकता. तर आता उरलेला भाग सुद्धा याच पद्धतीने करून घेऊ. ही आणखीन एक सुरळीची वडी तयार झाली. तर इथं आपण एका ताटावरच्या वड्या तयार करून घेतल्या. सुरळीच्या वड्या अतिशय सुंदर झाल्यात, ताटावरून व्यवस्थित निघतात. याच पद्धतीने बाकीच्या ताटांवरच्या सुद्धा वड्या कट करून घेऊयात. यावरती सुद्धा थोडंसं ओलं खोबरं घालायचंय. तुम्हाला जर ओलं खोबरं नसेल घालायचंय ना तर डायरेक्ट रोल केला तरी पण चालेल. तर या ताटावरच्या सुद्धा सुरळीच्या वड्या मी फोल्ड करून घेते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने सुरळीच्या वड्या नक्की करून बघा. अतिशय सुंदर तयार होतील. नैवेद्याच्या ताटाची शोभा तर नक्कीच वाढवतात. इथे तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेतले. आता गॅस बंद केलाय. यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायचे जिरे. जिरे फुलले की घालूयात पांढरे तीळ. 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या आणि थोडासा कढीपत्ता. हे सगळं छान मिसळून घ्यायचं. आपला मस्त असा तडका तयार झाला. थोडंसं ओलं खोबरं घालूयात. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.